नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीला नेहमी विचारण्यात येणारा प्रश्न आज आपण घेऊन आलेलो आहोत। प्रश्न काय पहा, 75 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 11:4 आहे, तर याच्यामध्ये किती पाणी टाकावे म्हणजे त्यांचं प्रमाण 5:3 होईल। लक्षात घ्या मित्रांनो, करायचं काय, हे जे 75 लिटरचं द्रावण आहे, या 75 ला हे 11 आणि 4 असं त्याच्यामध्ये दूध व पाण्याचं प्रमाण आहे, तर हे 11 आणि 4 यांची बेरीज करून या 75 ला भागायचं। किती येणार, 11 आणि 4 ची बेरीज 15, 15 5 75, 1/5 लिटरचा आहे। आणि यामध्ये दूध व पाणी यांचं प्रमाण किती आहे, दूध व पाणी, ठीक आहे, 11:4, 11:4, 1/5, तर 11/5 55 लिटर दूध आहे, ठीक आहे, आणि 4 20 लिटर पाणी आहे। 55 लिटर दूध आहे आणि 20 लिटर पाणी आहे, असं मिळून 75 लिटरचं द्रावण तयार झालेलं आहे। तर याला आपल्याला काय करायचंय, 5:3 या प्रमाणात कन्वर्ट करायचंय। तर याच्या खाली सरळ 5:3 असं लिहून घ्या। आता पहा, आपल्याला जर पाणी टाकायचं असेल तर 5 बरोबर 55 घ्यायचं, आणि दूध टाकायला सांगितलं असेल तर 3 बरोबर 20 घ्यायचं। आपल्याला या उदाहरणामध्ये काय करायला सांगितलेलं आहे, पाणी टाकायला सांगितलेलं आहे, म्हणून 5 बरोबर 55 घ्या, 5 बरोबर 55 लिटर। तर या 3 साठी किती, 3 साठी किती, जे फायनल आन्सर येणार आहे ते याच्यापेक्षा कितीने मोठं येतं तेवढंच लिटर पाणी आपल्याला त्या द्रावणामध्ये टाकायचं असतं। तर पाहूयात किती उत्तर येणार, 3 × 55/5, 5 11 55, 11 3 33, तर 5:3 प्रमाण होण्यासाठी त्यातील पाण्याचं प्रमाण 33 लिटर व्हायला पाहिजे। पण आपल्याला काय विचारलेलं आहे, किती लिटर पाणी टाकावे म्हणजे प्रमाण 5:3 होईल। अगोदरचं पाणी होतं 20, आता करायचंय आपल्याला 33, म्हणजे किती लिटर पाणी टाकावं लागणार, तर 13 लिटर पाणी टाकलं तर त्यातील दूध व पाण्याचं प्रमाण 5:3 होईल।